This one, okay. Just for this people. Not sure. Not sure. Hello, check. 1, 2, 3, check. Good morning to everyone. आपल्या सर्वांना शुभ प्रभात. Let us turn our Bibles to Psalm 21. आपण स्तोत्र 21 उघडूया. The title of the psalm is The King Rejoices in the Lord's Strength. आणि शीर्षक जे दिलेलं आहे याला ते आहे की राजा जो आहे देवाच्या सामर्थ्यामुळे हर्षित होतो. It is to the choir master, a psalm of David. आणि जो गायन वादन करणारा जो नायक आहे त्याच्याकरिता हे आहे. A choir master is the one who leads with singing. in आणि Israel. तो जो आहे गायन वादन जो आहे तो लीड करणारा असा तो नायक किंवा पुढारी आहे. Some say the choir master is ultimately God himself who orchestrates everything. आणि काही लेखक असं म्हणतात की खऱ्या अर्थाने जो गायन वादन यामध्ये पुढाकार घेतो किंवा लीड करतो तो आपला परमेश्वरच आहे. And this psalm is penned by King David. आणि हे जे स्तोत्र आहे दाविदाने लिहिलेलं आहे. If you just go back to chapter 20, verse 1, जर आपण स्तोत्र 20 आणि वचन 1 मध्ये गेलो. Psalm chapter 20, verse 1 says, May the Lord answer you in the day of trouble. May the name of God of Jacob protect you. आणि स्तोत्र 20 मध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. Psalm chapter 20, verse 7, he says, Some trust in chariots and some in horses, but we trust in the name of the Lord our God. स्तोत्र 20:7 मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणी रथाची व कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. In Psalm 20, there is a pleading before God, which David does to protect him from his enemies. आणि स्तोत्र 20 मध्ये दावीद आणि त्याची लोक जे आहे विनंती करतात की परमेश्वराने शत्रूपासून त्यांना वाचवावं. And now in chapter 21, we see David being victorious over his enemies. आणि वचन अध्याय 21 मध्ये आपण पाहतो की राजा जो आहे आता तो विजयी झालेला आहे. So we are going to walk through this psalm now. आणि आपण ह्या स्तोत्रामधून जात आहोत. Verse 1, वचन 1. David says, O Lord, in your strength the king rejoices, and in your salvation how greatly he extols. आणि वचन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो, तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. David has a specific format of starting his psalms, most of his psalms, with the Lord. आणि जो दावीद आहे तो परमेश्वराच्या नावाने स्तोत्रांची सुरुवात करतो. He says, O Lord, in your strength the king rejoices. That is, he himself, King David, rejoices in God's strength. आणि ह्या ठिकाणी राजा जो म्हणजे दावीद तो देवाच्या सामर्थ्यामुळे हर्षित झालेला आहे. And in God given salvation, he exalts the Lord. आणि परमेश्वराने जे तारण दिलेलं आहे त्यामुळे तो उल्हासलेला आहे. Now, this salvation could be a salvation from his enemies. God saved him from his enemies. आणि ह्या ठिकाणी जे तारण म्हटलेलं आहे ते तारण म्हणजे शत्रूपासून त्याचा बचाव, It could be related to deliverance. सुटका. So we move ahead to verse 2. वचन 2 कडे आपण जाऊया. You have given him his heart's desire and have not withheld the request of his lips. त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहेस, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस. The desires which David has is given to him by the Lord. That's his heart's desire.
आणि जो मनोरथ आहे तो परमेश्वराने त्याला दिलेला आहे. And have not withheld the request of his lips. That means God has not ignored his prayers. God has listened to his prayers in the time of distress. आणि त्याच्या मागण्या अमान्य केल्या नाही, याचा अर्थ आहे की परमेश्वराने दाविदाच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष केले नाही. Just at the end of verse 2, it says Selah, आणि वचन 2च्या शेवटी सेला हा शब्द आहे. meaning a meaningful pause. आणि याचा अर्थ आहे की एक अर्थपूर्ण रीतीने त्या ठिकाणी आपल्याला थांबावायचं आहे आणि त्यावर मनन करायचं आहे. Thinking about what he has said in verse 1 and 2. आणि वचन 1 आणि 2 मध्ये जे बोललेलं आहे त्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. For you meet him with rich blessings, you set a crown of fine gold upon his head. आणि पुढे वचन 3 मध्ये असं म्हटलेलं आहे की कल्याणदायी वरदाने देऊन तू त्याला सामोरे येतोस, तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस. God blesses King David. परमेश्वराने दाविदास आशीर्वाद दिला. Not only blesses him, but honors him. केवळ आशीर्वादच दिला नाही तर सन्मान सुद्धा दिला आहे. Verse 4. वचन 4, He asked life of you. You gave it to him. Length of days forever and ever. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, तू त्याला युगानयुगचे दीर्घ आयुष्य दिलेस. David's prayer to the Lord was to save him from his enemies. Not only God gave him victory, but prolonged his days of life. दाविदाची प्रार्थना होती की शत्रूपासून प्रभूने त्याला वाचवावं. प्रभूने त्याला विजयच दिला नाही तर त्याला जीवन सुद्धा दिलं. Verse 5. वचन 5, His glory is great through your salvation. Splendor and majesty you bestow on him. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो. तू त्याला प्रताप व महिमा यांनी भूषित करतोस. We see this big God saving David in this situation. आणि जो महान परमेश्वर आहे त्या अशा बिकट परिस्थितीमध्ये दाविदाला वाचवतो. It is not because of his great might or army or the people who follow him. जे सर्व लोक त्याच्या मागे होते किंवा त्याची स्वतःची शक्ती किंवा सैन्यामुळे हा विजय मिळाला नाही, But he is getting saved because of Lord himself. आणि हे तारण त्याला देवामुळे मिळालेलं आहे. Verse 6. For you make him most blessed forever. You make him glad with the joy of your presence. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस. Now David being king, he had all the resources in his kingdom. राजा ह्या नात्याने त्याच्याजवळ सर्व संसाधने होते. He had the army, his people, त्याच्याजवळ लोक होते, सैन्य होतं, the palace, and everything he needed. राजवाडा आणि सर्व गोष्टी होत्या. But he finds his joy in the presence of the Lord. परंतु दावीद जो आहे तो परमेश्वराच्या समक्षतेत आनंद करतो. It gladdens his heart. आणि त्यामुळे त्याचं अंतःकरण हर्षित होतं. Verse 7. For the king trusts in the Lord, and through the steadfast love of the Most High, he shall not be moved. वचन 7, कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परमेश्वराच्या कृपेने तो ढळणार नाही. How amazing this is! हे किती अद्भुत आहे. That it is because of the steadfast love of the Lord toward the king, God will keep him. परमेश्वराच्या अथंग प्रीतीमुळे देवाने दाविदाला राखलं. The king who trusts in the Lord. आणि राजा जो आहे तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो. And this earthly king David will not be moved because God is with him. जो दावीद आहे तो ढळणार नाही कारण की परमेश्वर त्याच्या सोबत आहे. From verse 8 till verse 12, we see the character of God. वचन 8 पासून पुढे 12 पर्यंत आपण परमेश्वराचं चरित्र पाहतो. It talks about the enemies. हे ह्या ठिकाणी शत्रूबद्दल सुद्धा बोललेलं आहे. It talks about the people who plot against the plan of God. आणि देवा विरुद्ध उठलेले लोक किंवा कारस्थान करणारे लोक इथे आपण पाहतो. It talks about the people who plan evil devices against God's people and God's kingdom. सर्व प्रकारच्या कुयुक्त्या देवाविरुद्ध आणि त्याच्या लोकाविरुद्ध करणारे लोक आपण इथे पाहतो. And since God is holy, God is just. देव पवित्र आहे आणि तो न्यायी सुद्धा आहे. No plan of the evil shall prosper in front of him. आणि दुष्टांची कोणतीही योजना जी आहे ती यशस्वी होणार नाही. God has always reigned over his creation from the eternity past. तो सार्वकालिकतेपासूनच
परमेश्वर जो आहे तो त्याच्या सृष्टीवर राज्य करतो He has complete authority, complete control, and he governs everything. आणि त्याचं नियंत्रण सर्व गोष्टींवर आहे आणि त्याची सत्ता सर्वत्र आहे. So no evil can cause hindrance to his divine plan. आणि कोणतेही व्यत्यय परमेश्वराच्या कार्यामध्ये अडखळण आणू शकत नाही. No one can stop his kingdom and his people. त्याचे लोक आणि त्याच्या राज्याला कोणीही थांबवू शकणार नाही. Verse 12, for you will put them to flight. You will aim at their faces with your bows. कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. God's wrath is against such evildoers. जे दुष्ट लोक आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा क्रोध पेटलेला आहे. Those evildoers were after God's people. आणि जे वाईट करणारे आहेत ते देवाच्या लोकांच्या मागे आहेत. Verse 13, वचन 13, be exalted, O Lord, in your strength. We will sing and praise your power. हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो, आम्ही गायन वादन करू, तुझा पराक्रम वाखाणू. So in verse 1, he starts with the Lord. In verse 13, he ends with the Lord. वचन 1 मध्ये तो परमेश्वराने सुरुवात करतो आणि वचन 13 मध्ये सुद्धा ह्या स्तोत्राचा समारोप परमेश्वराच्या नावाने तो करत आहे. David is glorifying the Lord in the victory that he has given him. आणि आपण पाहतो की परमेश्वराने त्याला जो विजय दिलेला आहे त्यामध्ये तो हर्ष करत आहे. And this salvation leads him to praise God. It says, आणि we will sing. जे तारण प्रभूने त्याला दिलेलं आहे त्यामुळे तो उपकारस्तुती करत आहे And praise your power. आणि परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे त्याचं ते गुणगान गात आहे. When we look at this psalm, we look at a great God. ज्यावेळेस आपण ह्या स्तोत्राकडे पाहतो, आपण एका महान देवाकडे पाहतो, Who is always with his servant. तो नेहमी त्याच्या लोकांसोबत आहे Who always stands up for his people. आणि तो नेहमी त्याच्या लोकांकरिता आहे Who always gives ear to his people's cry and pleading. आणि त्याच्या लोकांची आरोळी तो ऐकतो. He won't let the guilty go unpunished. आणि आमचा देव असा आहे की जे दोषी आहेत त्यांना त्यांचा न्याय केल्याशिवाय तो त्यांना सोडणार नाही. He will act according to his holy, righteous character. परमेश्वर जो आहे त्याच्या पवित्र आणि नीतिमान गुणविशेषांद्वारे तो कार्य करतो. Such a salvation leads a believer to praise God. आणि अशा तारणामुळे विश्वासणारा जो आहे तो देवाची उपकारस्तुती करतो. What were our greatest enemies? आमचे सर्वात भयंकर असे शत्रू कोणते होते? We were lost in our sin. आपण पापामध्ये हरवलेले होतो. We were dead in our trespasses, Bible says. आपण अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो. But God, being rich in mercy, He saved us by His grace in Christ Jesus. परंतु तो दया संपन्न आहे म्हणून त्याने आम्हाला ख्रिस्तामध्ये तारलं. Our enemies were death, sin. पाप आणि मृत्यू हे आपले शत्रू होते. But Jesus took it on Himself on the cross and He died for our sins. आपलं पाप स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले आणि तो अर्पिला गेला. He purchases the salvation for His people by His own blood. त्यांनी खंडणी देऊन आपल्याला विकत घेतले. This is the great work of salvation for God. आणि हे परमेश्वराचं अद्भुत आणि महान कार्य आहे. God loves His people in Christ Jesus. परमेश्वर जो आहे त्याच्या लोकांवर ख्रिस्तामध्ये प्रेम करतो. And this battle on the cross, it wasn't just left, that's it, it's done, but it was completed on the third day when God raised Jesus Christ from death. आणि जे युद्ध होतं ते केवळ त्या ठिकाणी वधस्तंभावरच पूर्ण झाले नाही, तर पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारे पूर्ण विजय मिळालेला आहे. The battle on the cross, Jesus won it. जो क्रुसावरील युद्ध होतं ते ख्रिस्त जिंकलेलं आहे. Now we have those spiritual blessings in Christ Jesus who believe unto Him. आणि जे त्याचे लोक आहेत त्यांना सर्व
त्याच्या अर्पणाचे लाभ, आत्मिक लाभ मिळालेले आहेत. Sin has no power over us. आता पापाचं सामर्थ्य आपल्यावर नाही. Death has no power over us. आता मृत्यूचं सामर्थ्य आपल्यावर नाहीये. We are no longer under Satan's dominion. आता आपण सैतानाच्या अधिपत्याखाली नाहीये. A believer is freed by Jesus Christ. जो विश्वासणारा आहे त्याला ख्रिस्ताने मुक्त केलेला आहे. And Jesus makes him a new creation. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला नवीन सृष्टी निर्मिती अशी केलेली आहे. God gives us His Holy Spirit and renews our heart. देवाने आपल्याला पवित्र आत्मा देऊन आपल्या मनाचं नूतनीकरण केलेलं आहे. And now this heart rejoices in God's great salvation. आणि त्यामुळे आपलं जे हृदय आहे ते तारण मिळाल्यामुळे उत्साह करतं आणि आनंद करत आहे. Just like David praises the Lord for his salvation, we look at the one who is greater than David, the greater David, Jesus Christ. आणि ज्या प्रकारे दावीद जो आहे विजय मिळाल्यामुळे आनंद उत्सव करत आहे, त्याच प्रकारे आपण आपला जो महान दावीद ख्रिस्त आहे त्याने दिलेल्या मुक्तीमुळे आनंद करतो. This morning, let us prepare our hearts to worship our Lord. ह्या सकाळच्या वेळेस आपले अंतःकरण आपण तयार करूया आपल्या परमेश्वराची भक्ती करण्याकरिता. Let us give our Lord God all praise and glory for His great salvation for our lives. सर्व गौरव आणि स्तुती आपल्या परमेश्वराला आपण देऊया, कारण की त्याने आपल्याला तारलेला आहे. Let your heart sing Christ with joy. आपण ख्रिस्ताचा उत्सव करूया, ख्रिस्ताची स्तुती करूया. I would encourage you to trust in this great God. मी विनंती करतो, आव्हान देऊ इच्छितो की ह्या महान देवावर तुम्ही भरोसा ठेवा And give glory to Him for His great salvation for our lives. आणि जे महान तारण दिलेलं आहे त्याकरिता त्याला महिमा द्या. Amen. Amen. Thank you, brother, for reminding the wonderful truths of our salvation. प्रभूला धन्यवाद देऊया की या स्तोत्रामधून आपल्याला सुंदर रीतीने आपल्या तारणाचे सत्य, सुवार्ता आणि महान दावीद ख्रिस्त पुन्हा एकदा पाहावयास मिळालेला आहे. I'll request Brother Anosh to lead us in the songs.